आपण ह्या व्हिडिओमध्ये आज आपण आपल्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे चेक करणार आहोत. तर आपल्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे. हे इथं खाली ब्राउझर आहे क्रोम, यावर मी जाणार. इथं नाव टाकायचं, मग माय आधार लॉग इन, हे बघा माय आधार लॉग इन खाली आलेलं आहे. याच्यावर क्लिक करायचं आपल्याला, खाली माय आधार लॉग इनवर. इथे क्लिक केल्यानंतर पुन्हा वरी क्लिक करायचं, इथं माय आधार लॉग इन वरी याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर हे बघा इथं एक येईल थंब येईल, त्या थंबच्या खाली लॉग इन नाव आहे. या लॉग इनवर आपण क्लिक करायचं आपल्याला. याच्यावर क्लिक करणार आपण. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं इंटर आधार नंबर, इथं आपला आधार नंबर टाकायचा आहे. मी आधार नंबर टाकतो इथं. हे बघा किती 46 56 69 75 97 58 आधार नंबर टाकला. थोडं खाली घेतलं. त्यानंतर पुन्हा इथं हे कॅप्चा टाकायचं. इकडे जो कॅप्चा असेल तो टाकायचा आपण. इथं अलग अलग असतो प्रत्येक वेळेस. इथे सध्या आता B877 आणि स्मॉल एफ जो असतो तो टाकायचा आपण, कारण इथं प्रत्येक बाहेरला अलग असतो हा कॅप्चा. हा बघून टाकायचा इथं आपल्याला, बाकी दुसरं काही करायचं नाही. त्यानंतर लॉग इन विथ OTP. आता इथं लॉग इन विथ OTP केल्यानंतर आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक OTP येईल आणि तो OTP टाकायचा. आणि आता आपल्या जर आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपल्याला अगोदर आधार सेंटरवर जाऊन आपल्या आधारला मोबाईल नंबर लिंक करावा लागेल आणि नंतर ही प्रक्रिया करावी लागेल. तर आपण इथं लॉग इन विथ OTPवर क्लिक करणार. आता आमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे OTP गेला आहे बघा. सक्सेसफुल जनरेटेड OTP वन टाईम पासवर्ड गेलेला आहे, कारण आधारला मोबाईल नंबर लिंक आहे ना त्याच्यामुळे. ज्यांचा आधारला मोबाईल नंबर लिंक नाही त्यांचा OTP जाणार नाही. त्यांनी मग आधार सेंटरवर जाऊन आपला मोबाईल नंबर लिंक करून घेणे. हे बघा OTP आलेला आहे. OTP आलेला आहे. OTP टाकतो मी इथं आता 97 40 07. हे बघा इथं OTP टाकत आहे मी इथं आता. मग 97 40 07 हा OTP टाकायचा आणि खाली हे लॉग इन याच्यावर क्लिक करायचं. लॉग इनवर क्लिक केलं की त्याला ओके करायचं. ओके केलं तर आता लॉग इन होते. आता हे बघा लॉग इन होत आहे आता आपलं आधारचं. हे बघा लॉग इन झालेलं आहे आधारचं. आता थोडं खाली यायचं. हे बघा इथे डाउनलोड करून पण आपण आधार कार्ड करू शकतो आपण आपलं. त्यानंतर पुन्हा खाली यायचं. हे नाव आहे इथं बँक सीडिंग स्टेटस. बँक सीडिंग स्टेटसवर क्लिक करायचं. बाकी आपल्याला काही करायचं नाही दुसरं. बँक सीडिंग स्टेटसवर आपल्याला क्लिक करायचं. याच्यावर हे आपण क्लिक करणार. हे क्लिक केलं की आपल्याला ज्या खात्याला आपलं आधार कार्ड लिंक आहे त्या बँकेचं इथं नाव येईल. हे बघा इथं आमचं आलेलं आहे. आधार नंबर आल्यावरी बँक नेम आलेला स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इथं ॲक्टिव्ह आलेलं आहे आणि कधी लिंक झालं ते पण आलेलं आहे. बस एवढी प्रक्रिया सोपी आहे आपल्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे चेक करण्यासाठी. आणि बस मग आपल्याला मग त्यानंतर काही करण्याची गरज नाही. आणि इथं जर नसेल समजा काहीच नसेल तर आपल्याला मग बँकेत जाऊन आपले आधार कार्ड लिंक करून घ्यावं लागेल बँकेत जाऊन. ओके, धन्यवाद.